आरक्षणातील अ, ब, क, ड उपवर्गीकरण रद्द करा. बारामतीत अनुसूचित जातींचा महामोर्चा. उपवर्गीकरण तात्काळ रद्द करण्यासह विविध मागण्यांसाठी आंदोलन. शासनाने ठोस निर्णय घ्यावा, आंदोलकांची मागणी. अनुसूचित जातींच्या आरक्षणामध्ये करण्यात येणाऱ्या वर्गीकरणाला विरोध दर्शवित बारामतीत अनुसूचित जातींच्या वतीने महामोर्चाचे आयोजन करण्यात आले. आरक्षणातील अ, ब, क, ड उपवर्गीकरणाची प्रक्रिया तात्काळ रद्द करावी, तसेच अनुसूचित जातींच्या विविध प्रलंबित मागण्यांवर शासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी या महामोर्चाच्या माध्यमातून करण्यात आली. महामोर्चातील प्रमुख मागण्यांमध्ये न्यायमूर्ती अनंत बदर समितीचा अहवाल तातडीने सार्वजनिक करावा, शासकीय सेवांमधील अनुसूचित जातींसाठी राखीव असलेली सर्व अनुशेष पदे विशेष भरतीद्वारे भरण्यात यावीत आणि पदोन्नतीमधील आरक्षणाची प्रभावी अंमलबजावणी करावी यांचा समावेश आहे. देशभर जातीनिहाय जनगणना करण्यात यावी आणि अनुसूचित जातींचे आरक्षण 13% 20% करण्यात यावे, अशी मागणीही आंदोलकांनी केली. याशिवाय खासगी क्षेत्रात आरक्षण लागू करावे, अनुसूचित जाती जमातींचा निधी इतरत्र वळवला जाऊ नये यासाठी स्वतंत्र कायदा करावा, तसेच महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा 2025 रद्द करावा, अशा मागण्या मांडण्यात आल्या. अण्णाभाऊ साठे विकास महामंडळासाठी मोठ्या मागण्या. महामोर्चाच्या विशेष मागण्यांमध्ये साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे अधिकृत भागभांडवल किमान 1000 कोटी रुपये किंवा आवश्यकतेनुसार 1200 कोटी रुपये करावे, अशी मागणी करण्यात आली. महामंडळाची थेट कर्ज योजना तातडीने सुरू करून 1 लाख ते 5 लाख रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध करून द्यावे, तसेच बीज भांडवल योजनेची मर्यादा 7 लाखांवरून 10 लाख रुपये करावी. यामध्ये महामंडळाचा हिस्सा 45%, बँक कर्जाचा हिस्सा 50% आणि लाभार्थ्यांचा हिस्सा 5% ठेवावा, अशी मागणी आंदोलकांनी केली. अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या कर्जावरील 10 लाख रुपयांपर्यंतच्या व्याजासाठी व्याज माफी योजना लागू करावी, अशीही मागणी करण्यात आली आहे. प्रलंबित प्रकरणे ऑनलाईन पद्धतीने निकाली काढण्याची मागणी. अनुसूचित जाती जमातींच्या महामंडळांना पुरेसा निधी उपलब्ध करून द्यावा, पुणे विभागातील सर्व जिल्हा कार्यालये सक्षम करावीत आणि लाभार्थ्यांची प्रकरणे निश्चित कालमर्यादेत मंजूर करण्यासाठी पारदर्शक ऑनलाईन प्रणाली कार्यान्वित करावी, अशी मागणीही करण्यात आली. शिक्षणासाठी राखीव निधीचा प्रभावी वापर करून विद्यार्थ्यांना त्याचा प्रत्यक्ष लाभ मिळावा, याकडेही शासनाने लक्ष द्यावे, अशी भूमिका आंदोलकांनी मांडली. अनुसूचित जातींच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक प्रश्नांकडे शासनाने लक्ष वेधण्यासाठी हा महामोर्चा काढण्यात आला. आरक्षण उपवर्गीकरणाचा निर्णय मागे घेण्यासह विविध मागण्यांवर शासनाने सकारात्मक व ठोस निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा आंदोलकांनी दिला. पहिल्यांदा सर्वप्रथम मी अभिनंदन करतो आणि सरकारचे अभिनंदनासाठी करतो की ह्या उपवर्गीकरणाच्या माध्यमातून सर्व 59 जाती जमातीमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागरण होऊ लागलेलं आहे आणि उपवर्गीकरण करण्याचा अधिकार हा कोणाला आहे, या उपवर्गीकरणाच्या माध्यमातून सर्व समाजाला समजलेला आहे की ह्याला राज्याला कुठला अधिकार नाही, संसदेला अधिकार आहे, संसदेचा राष्ट्रपतीला अधिकार आहे. त्यामुळे सरकारचं अभिनंदन करायला पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की या ज्या जाती 59 जाती याच्यामध्ये एका जातीला आरक्षण नाही आहे. देशातल्या 1500 जाती असतील, महाराष्ट्राच्या 59 जाती आहेत, 59 जातीला 13%. विशेषतः सरकारी नोकऱ्या संपुष्टात आलेल्या आहेत. त्याचप्रमाणे आता आमची मागणी अशी आहे की जर तुम्हाला खरंच काय द्यायचं असेल, तुम्हाला पुळका असेल एखाद्या वैयक्तिक जातीचा, तर त्यांना खाजगीकरणामध्ये त्यांना आरक्षण द्या. त्याचप्रमाणे महामंडळाला मोठ्या प्रमाणामध्ये तुम्ही निधी उपलब्ध करून द्या, त्यांना व्यवसाय द्या, त्यांना व्यवसायाच्या माध्यमातून त्याचं जर रोजगार निर्मिती करून द्या. तर मी खरं म्हणेल की तुम्हाला शासनाला की अमुक जातीचा तुम्हाला पुळका आहे की आम्ही जातीचा तुम्हाला कल्याण करायचं आहे. तर मी त्या फडणवीस सरकारला माझी विनंती आहे की मातंग समाज असेल, 59 जातीतल्या ज्या छोट्या छोट्या जाती आहेत, काही जातींना अजूनही माहिती नाही आहे, त्या अशा छोट्या छोट्या जाती आहेत, याच्यामध्ये 8-10 जाती त्या कुठल्या प्रक्रियेमध्ये नाही आहेत, जागृत नाही आहेत. याच्यामध्ये 3-4 जाती असे की जागृत आहे, त्यांना वाटतं की उपवर्गीकरण होऊ नये. उपवर्गीकरण एकदम होणारं नाहीच आहे, कारण कायदेशीरदृष्ट्या ते उपवर्गीकरण होणारच नाही आहे. जरी सुप्रीम कोर्टाने सांगितले, सुप्रीम कोर्ट काय म्हणते की राज्याला त्याने अधिकार दिले. सुप्रीम कोर्टाने वास्तविक पाहता संसदेला अधिकार द्यायला पाहिजे, राज्याला द्यायला नाही पाहिजे.
राज्याला हा करू शकत नाही. राज्याने जरी करायचं ठरवलं तर हे राज्य काही करू शकतं. कारण फडणवीस सरकार सध्या काही करतं, पक्ष फोडतो, माणसं फोडतो, आमदार फोडतो, खासदार फोडतो आणि ज्याला बोलायचं त्याला बोलतो आणि काही लोकांना बोलून देत नाही. जसं आता माझ्या आधीच्या वक्त्यात सांगितलं, एकही उपमुख्यमंत्री बोलत नाही, एकही आमदार बोलत नाही, फक्त बोलणारे हे काही ठराविक लोक. त्यामुळे उपक्रम होणार नाही असं मला वाटतं आणि आम्ही याचा फडणवीस सरकार असेल, भाजप सरकार असेल, सेना भाजपचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि थांबतो. जय भीम. बारामतीमध्ये आज 59 जातीच्या एक शक्ती या ठिकाणी दिसलेली आहे. 59 जाती आज बारामतीमध्ये एकत्र दिसतात. खूप आनंदाची गोष्ट आहे आणि ज्या मनुवाद्यांना, विषमतावाद्यांना आणि ब्राह्मणवाद्यांना फार मोठा सफराक आज या ठिकाणी मिळाल्याचं दिसतंय. मित्रांनो, हे उपवर्गीकरण होणारच. त्याचं कारण असं इम्पेरिकल डाटा नाही, कुठल्याही प्रकारचा ॲथॉन्टिक गोष्टी आपल्याकडे नसताना जी बदर समिती आली त्या बदर समितीचा अहवालही अजून प्रसिद्ध केलेला नाही. त्याच्याबरोबर मुख्यमंत्र्यांनी खाजगी सचिवाच्या माध्यमातून जी त्यांनी एक समिती नेमली त्याचाही अहवाल प्रसिद्ध झालेला नाही. विषय असा आहे, लपून छपून तर कुठल्या गोष्टी होणार नाही. तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी उघड कराव्या लागतील आणि त्या उघड जोपर्यंत देवेंद्र फडणवीस करत नाही तोपर्यंत उपवर्गीकरणाची गोष्ट होणार नाही. माझी या आजच्या बारामतीच्या या मोर्चाच्या माध्यमातून मनुवादी, विषमतावादी, ब्राह्मणवादी देवेंद्र फडणवीसला सांगणं आहे की तुम्ही जातीमध्ये भेद करायचं बंद करा. 59 जाती आज एकत्र या बारामतीमध्ये आलेल्या आहेत. माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही संविधानिक मार्गाने ज्या गोष्टी आवश्यक आहे ते संविधानिक मार्गाने सरकार चालवण्याचा प्रयत्न करा. अन्यथा येणाऱ्या 2029ला याचे परिणाम आपल्याला भोगावे लागतील. एवढंच या ठिकाणी सांगतो. आणि जो आज मोर्चा या ठिकाणी 59 जाती एकत्र आलेल्या आहेत ती धडकी या देवेंद्र फडणवीसला नक्कीच बसेल असं मला या ठिकाणी विश्वास आहे. आज बारामती शहरामध्ये अनुसूचित जातीच्या वर्गीकरणाच्या विरोधातील मोर्चा या ठिकाणी संपन्न झाला. हा महाराष्ट्रातील पहिला मोर्चा असेल की त्यामध्ये अनुसूचित जातीची बौद्ध समाज म्हणा, मातंग समाज म्हणा, खाटीक समाज म्हणा, मेतर समाज म्हणा, माझा मांगारोडी समाज म्हणा, माझा वाल्मिकी समाज म्हणा, माझा होलार समाज म्हणा व अन्य सर्व जातीच्या लोकांनी या मोर्चामध्ये सामील होऊन वर्गीकरणाला विरोध केलेला आहे. त्यामुळे या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना माझी विनंती असेल की जनभावना लक्षात घेता अनुसूचित जातीच्या ज्या बाकीचे समाज बांधव आहे आणि यात मातंग समाज बी होता, सर्वांनी मिळून एक तुम्हाला आम्ही सगळे एक विनंती म्हणा किंवा एक तुम्हाला आम्ही एक तुमच्याकडे वेगळ्या नजरेने एक मागणी करतो वेगळ्या हेतूने. तुम्हाला खऱ्या अर्थानं मातंग समाज बांधवांचा विकास करायचा असेल, खऱ्या अर्थाने त्यांना एक वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवायचं असेल तर या ठिकाणी जमणाऱ्या कुठल्याच अनुसूचित जातीचा महारांचा म्हणा किंवा नवबौद्धांचा म्हणा किंवा बौद्धांचा म्हणा आमचा विरोध असण्याचं कारणच नाही. तर ते बी आमचे भाऊच आहेत, ते बी आमचे एकत्र राहिलेलो आम्ही एकत्रच राहतोय. पण तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधानाच्या माध्यमातून अनुसूचित जातीचे 59 जाती एकत्र ठेवून त्यांचा विकास केला होता त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. पण तुमच्या जो चाललेला आत्ताच्या घडामोडीतून एक लक्षात येते की तुम्हाला या जातीमध्ये भुईफळे निर्माण करायची आहे. खऱ्या अर्थाने विकास करायचा असेल तर माझ्या माधवांची लोकसंख्या 2011च्या जनगणनेनुसार 24 लाख आहे आणि प्रत्येकी जरी तुम्ही 10 लाख रुपये त्यांना बिनव्याजी व्यवसायासाठी दिले तर 2,40,00,000 रुपये होतात. आणि तुम्ही सरकारमध्ये राज्यात तुम्ही आहे, केंद्रात तुम्ही आहे, त्यांच्यासाठी विशेष तरतूद म्हणून द्या. आम्ही काहीच म्हणणार नाही, उलटा आमचा त्या गोष्टीला पाठिंबा असेल. खऱ्या अर्थाने तुम्हाला त्या समाजाचा विकास साधायचा असेल तुम्ही काही मात्र समाजाला दिलं. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाला तुम्ही 1000 कोटी दिले तरी आमच्या कुणाची त्यात भूमिमत नसणार आहे का? तर ते बी आमचे भाऊच आहेत, त्यांचा देखील विकास झालेला आहे. आणि येणाऱ्या काळात तुमच्याकडं 1961 डाटा आहे, त्यानंतर 2011चा आहे आणि पुढला तुमचा जनगणनेचा डाटा नसल्यामुळे मी या ठिकाणी ठामपणे सांगतो तुम्हाला वर्गीकरण करताच येणार नाही. त्याला संविधानाची चौकट आहे, सुप्रीम कोर्टाचे नियम आहेत, त्याला अजून नियम आहेत आणि डाटा नसल्यामुळे तुम्ही होऊ शकत नाही. पण तुम्ही जाणून बुजून या ठिकाणी 2 समाजामध्ये तीड निर्माण करण्यासाठी जाणून बुजून वर्गीकरणाचा गाठ घातलेला आहे. त्यासाठी तुम्ही स्पेशल तुमचा एक खास मातंग समाजाचा स्वतःचा स्वार्थ साधणारा आमदार, विधान परिषदेचा आमदार गोरख गोरखे यांना पुढे करून अन्य ठिकाणी तुम्ही समाजामध्ये वातावरण पेटवण्याचं काम करत आहात. त्या माध्यमातून तुम्ही एखादं त्याला राज्यमंत्रीपद द्याचाल, महामंडळाचं अध्यक्षपद द्याचाल, पण माझ्या मातंग समाजाचा त्यामुळे विकास होणार नाही. तुम्हाला खऱ्या अर्थानं मातंग समाजाचा विकास करायचा असेल तुम्ही काय गोष्टी सांगितल्या त्याचा विचार करून तुम्ही करा. त्या ठिकाणी आम्ही तुमचं स्वागत करू. एवढंच या ठिकाणी थांबतो. आणि वर्गीकरणाचा विषय हा देवेंद्र फडणवीस यांनी बळजबरीने अनुसूचित जातीसाठी लागू करण्याचा प्रयत्न करत आहे, त्यांचा मी निषेध करतो. आणि त्या
दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा कुठेही सहभाग दिसत नाही व नसेलही असं मी या ठिकाणी जाहीर करतो. पुन्हा एकदा या मोर्चामध्ये सामील झालेल्या अनुसूचित जातीच्या सर्वच माझ्या तमाम समाज बांधवांचं मनापासून आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय भारत. आज बारामती शहरामध्ये बारामती शहर व तालुक्याच्या वतीने तसेच अनुसूचित जातीतील 59 जातींच्या वतीने बारामती शहरामध्ये आज आम्ही आरक्षण उपवर्गीकरणाच्या विरोधामध्ये आज मोर्चा काढला आणि या मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अनुसूचित जाती जमातीतील लोक या मोर्चामध्ये सामील झाली आणि प्रामुख्याने या अनुसूचित जातीतील 59 जातींनी या आरक्षण उपवर्गीकरणाला ठोस असा विरोध केलेला आहे. कारण 1 ऑगस्ट 2024 रोजी सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिलेला आहे की आरक्षण उपवर्गीकरण राज्याने त्याच्यामध्ये अंमलबजावणी करावी, परंतु भारतीय संविधानाच्या कलम 341, 342मध्ये स्पष्ट तरतूद आहे की ह्याचा अधिकार हा राज्याला नाही आहे, तो अधिकार आहे तो संसदेला आहे. जर अनुसूचित जातीमध्ये कोणताही बदल करायचा असेल, त्याच्यामध्ये उपवर्गीकरण करायचं असेल किंवा कोणत्याही प्रकारचा बदल करायचा असेल, तो संसदेने त्याच्यामध्ये कायदा करणं गरजेचं आहे किंवा त्याच्यामध्ये बदल करण्यासंदर्भात त्याच्यामध्ये संसदेने तो विषय संसदमध्ये घेतला पाहिजे. परंतु या ठिकाणी सुप्रीम कोर्टाचे गायडन्स जे चुकीच्या पद्धतीने भारतीय संविधानाला धरून नसल्यामुळे त्या ठिकाणी ते गायडन्सच चुकीचे आहेत असं मला वाटतंय. कारण हे अधिकार हे महाराष्ट्र शासनाला नाहीत. त्यामुळे ही जी चाललेलं आहे ती फडणवीस सरकारच्या वतीने चाललेलं आहे आणि या ठिकाणी असणाऱ्या मातंग आणि महारांमध्ये किंवा अनुसूचित जातीमध्ये फूट पाडण्याचं हे षड्यंत्र आहे. त्यामुळे आम्ही या सर्व अबगड वर्गीकरणाला विरोध करत आहोत. तसेच यांना जर एवढाच पुळका या ठिकाणी अनुसूचित जातीचा जर येत असेल तर त्यांनी बजेटचा कायदा या ठिकाणी केला पाहिजे. तसेच या अनुसूचित जातीला सामाजिक न्याय विभागाचा निधी इतरत्र वळवू नये. तसेच आम्हाला भरघोस असा निधी देऊन या ठिकाणी विकास त्या ठिकाणी केला पाहिजे. यासाठी आम्ही या ठिकाणी आज हा मोर्चा काढलेला आहे. त्यामुळे सरकारने लवकरच सावध होऊन याच्यावरती योग्य असा निर्णय घ्यावा. त्या ठिकाणी बारामती शहर व तालुक्यातील अनुसूचित जातीच्या 59 जातींचा मोर्चा आज या ठिकाणी संपन्न झाला असून या मोर्चामध्ये अनुसूचित जातीतील जास्तीत जास्त जाती यामध्ये सहभागी झाल्या होत्या. यामध्ये खादिक समाज आहे, यामध्ये बुरुज समाज आहे, यामध्ये होलार समाज, मेहतर समाज, चर्मकार समाज ह्या ज्या प्रमुख जाती आहेत या सर्व जातींच्या वतीनं या ठिकाणी हा मोर्चा काढला होता. या मोर्चाच्या माध्यमातून आम्ही देवादाजीला इशारा देतो की आमच्यात भांडण लावायचं काम करू नका. ठीक आहे, वर्गीकरणाचा जो गाठ घातला आहे हा असंवैधानिक आहे. सुप्रीम कोर्टाने असं काही सांगितलं नाही की लागू करा. हे बेकायदेशीर आहे आणि या बेकायदेशीर कृत्याचा षडयंत्राचा पर्दाफाश करण्यासाठी आम्ही सगळी जातीचे समाज बांधव या ठिकाणी एकत्र आलेले आहे. आरक्षणाला आमच्या जातींचा विरोध आहे. बदर समिती जी आहे ती बदर समिती तत्काळ रद्द करा. त्या बदर समितीमध्ये ज्या 5 लोकांनी ॲफिडेव्हिट दिलंय, ज्यांची साक्ष झाली आहेत, ती 5च्या 5 अधिकारी हे मातंग समाजाचे आहेत. आणि मातंग समाज आमचा भाऊच आहे. आमच्या जर बौद्ध समाजाच्या घरावर दगड पडला तर तो दगड उडून मातंग समाजाच्याच घरावर जाणार आहे. अशा परिस्थितीत RSSनी त्यांची पाळलेली जी लोक आहेत त्या लोकांना याच्या पुढं सोडलेलं आहे. आणि अशा सगळ्या षडयंत्रकारी लोकांचे कुठले बी असू दे STतल्या त्या सगळ्यांचा बंदोबस्त केल्याशिवाय आम्ही ST समाज बांधव आता शांत बसणार नाही. जर फडणवीस म्हणजे देवादाजीने जरी माघारी घेतलं नाही तर देवादाजीचा कार्यक्रम 100% करणार आहे. तो आता वंगार राजकारण करून तुम्ही राष्ट्रवादी शिवसेना फोडून जे सरकार बनवलं होतं ती आता सरकारला आशा खाली नेऊ आम्ही. तुमची 100च्या वर आमदार येऊ शकत नाही जर तुम्ही आमच्या वाट्याला गेला तर. म्हणून मी देवादाजीला 59 जातीच्या वतीनं विनंती करील की भांडण काही लावू नका. जाळ तुम्ही आता आमच्यात राखेल ओतू नका. तुम्हाला जे काही करायचं आहे स्पेशल मातंग समाजासाठी निधी द्या. तुम्ही जर बापाच्या पोटात असाल तर मातंग समाजाला 5,000 करोड रुपयाचा निधी द्या आणि प्रत्येक मातंगाला 10 लाख रुपयाचं कर्ज द्या आणि हे करा. तुम्ही आई पर्यटन चालवताय का नाही महाराष्ट्र शासन? 15 लाख देत आहे तुम्ही, मग 10 लाख रुपये मातंग समाजाला द्या ना. आमचं कुणाचं काही म्हणणं नाही. परंतु ही जर चुकीच्या पद्धतीने केलं तर ह्याचा परिणाम BJP RSSला भोगावं लागतील. आणि ह्यांच्याबरोबर जर सपोर्ट त्याला कुठल्या राष्ट्रवादीने, शिवसेनेने, कुठल्या पक्षाने त्यांचा कार्यक्रम होईल. जय भीम, जय भारत. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी
बारामती वार्तापत्र चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.